ब्रेक के बाद आपका फिर स्वागत है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बिना नाम लिए पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और अशोक चव्हाण पर बड़ा आरोप लगाया है। सत्र के आखिरी सप्ताह प्रस्ताव पर बोलते हुए मुख्यमंत्री ने कहा कि मैं उप समिति का प्रमुख न बन जाऊं, इसको लेकर खूब प्रयास किया गया। अशोक चव्हाण और 2.5 साल के मुख्यमंत्री को डर था कहीं मैं मराठा समाज के लिए काम न करूं। मात्र अशोकराव आज नाही आहे, तिकडे गेले काय? अशोक ऐकत असतील, आहेत बाहेर ना? अशोकराव त्यांनी काल बाहेर जाऊन आरोप केले, मराठ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नातही राजकारण आणण्याचं सोडलं नाही, त्यांनी टीका केली। खरं म्हणजे वास्तविक त्यावेळेस अजितदादा इकडे बसलेले आहेत, मी अध्यक्ष होऊ नये म्हणून देखील पडद्याआड प्रयत्न झाले। मी अध्यक्ष उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा समाजासाठी धडपड करेन, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन, ही भीती त्यावेळेस 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यामध्ये अशोकरावांना देखील होती। पण आम्ही त्यावेळेस सांगितलं जाहीरपणे, अशोकराव होत आहेत ना, होऊ द्या, हरकत नाही। परंतु आजची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली नसती हे मी छाती ठोकपणे ते सांगू इच्छितो। इसी के साथ मुख्यमंत्री ने यह भी कहा कि अशोक युग तो चमका, लेकिन मराठी युग को उन्होंने अंधकार में रखा। कुठे बोलतो मी? अरे बोलायचं किती आहे माझ्याकडे इथे। आता तुम्ही जशा पद्धतीने आरोप रोज करता इकडे, तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःवर घेऊ नका, पायऱ्यांवर, प्रत्येक अधिवेशनात, रस्त्यावर, त्याच्या तुलनेत मी किती बोलतोय, मी किती संयम बाळगलाय। मी संस्कृती परंपरा आपली सोडलेली नाही महाराष्ट्राची। अरे तुम्ही कधीच नाही, पण मला सोडायला पण लावू नका। पण खूप आहे पोतडीमध्ये, आळ्याला गेलो हळूहळू तर खूप निघेल। त्यामुळे अशोकरावांना मी एवढंच सांगतो, तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं, पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण।